टिळक स्कूल सप्रेम भेट योजनेअंतर्गत सरांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो। या विभागाचे विभाग प्रमुख त्याच पद्धतीने शिक्षण मंडळ कराड सेवकांची पतसंस्था यांच्यातर्फे सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो। पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री GM पवार सर व सर्व संचालक मंडळ। शाळेतील सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण भोजनाच्या ठिकाणी येणारच आहोत, त्या ठिकाणी कृपया आपण हे सत्कार करावे। यानंतर जेवणार आम्ही सोडणार। आजचे सत्कार मूर्ती माननीय अतिथी आणि सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना सप्रेम वंदन व शुभ सकाळ। आजचा निरोपाचा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या संदर्भाने येणारा दिवस। वेगवेगळ्या संदर्भात हा दिवस येत असताना निवृत्ती या शब्दाविषयी मला सर्वप्रथम सांगावंसं वाटतं। त्यामुळे जे टाळताच येणार नाही आयुष्यात प्रत्येकाला असा तो क्षण निवृत्ती आणि निवृत्ती समारंभ। म्हणजेच काय, काही ठराविक काळ आपण उपजीविकेसाठी केलेली सेवा ती संपल्यानंतरचा दिवस म्हणजे सेवा निवृत्ती, म्हणजेच सक्रिय जीवनातून माघार घेणे होय। म्हणजेच एखादा व्यवसाय किंवा एखादं पद आपण उपभोगत असू तर त्यातून थोडंसं पदातून माघारी येणं म्हणजेच ऐहिक सुखाचा त्याग करून आध्यात्मिक मार्गावर जाणं, हाही एक दुसरा अर्थ आहे। असं म्हटलं जातं, निवृत्तीचा सोपान चढल्याशिवाय मुक्ती मिळत नाही। ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई यांच्या मार्गावर जाताना निवृत्तीनाथ हा शब्द आपल्याला ऐकायला मिळतो आणि आध्यात्मिक जीवनात याचं फार महत्त्व सांगितलेलं आहे। रोजच्या आपल्या व्यवस्थित जीवनाचा आपल्या मनावर होणारा परिणाम टाळण्यासाठी अव्यवस्थेचा अभाव करणं म्हणजेच व्यवस्थित व शांत जीवन जगणं म्हणजे सेवानिवृत्ती। आज आपले सत्कारमूर्ती श्रीयुत देसाई सर
यांच्याविषयी जर विशेषणात्मक बोलायचं झालं तर टिळक हायस्कूलच्या 105 वर्षांच्या इतिहासात एक महत्त्वाचं नाव ठरलेलं आमचं ज्युनियर कॉलेज आणि त्याचं पहिल्यांदा प्राचार्य मुख्याध्यापक पद भोगणारे आमचे देसाई सर. आणि त्यामुळं जेव्हा आम्ही टिळक हायस्कूलच्या कार्यालयात जाऊ तेव्हा फक्त टिळक हायस्कूलवर सेवा बजावणारे सर्व मुख्याध्यापक आणि मध्येच तिथे येतील आमचे देसाई सर की जे टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राहिलेत आणि नंतर प्राचार्य झालेत. आणि म्हणून मी त्यांचं पद ऐतिहासिक पद आहे असं म्हणते. आणि या ऐतिहासिक पदाच्या सेवा काळात सरांनी संस्थेला दिलेलं तन मन धन अर्पून जे काही व्यवहारात्मक विषय आहेत त्यातून राज्यशास्त्र विषयाच्या बाबतीत त्यांची विषयातली पदवी घेऊन कार्यरत असणारे अनेक सहकारी, अनेक विद्यार्थिनी, मंत्रालय ते महाविद्यालयातील आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक पद इथं कार्यरत असणारे माजी विद्यार्थी, हे सर्व सरांना शुभेच्छा देताना त्यांच्या मनात हा ऐतिहासिक क्षण नक्कीच अविस्मरणीय ठरेल. आदरणीय देसाई सरांनी शाळेसाठी, संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे कार्य केलं त्याच्यामध्ये काही गोष्टी विशेषत्वानं नमूद कराव्याशा वाटतात. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आर्थिक मदत करताना सरांनी कधीही माघार घेतलेली नाही. आजारी विद्यार्थिनींना स्वखर्चानं दवाखान्यात नेणं, कारनं घरी सोडणं, त्यानंतर आत्ताचीच एक प्रसंग जून महिन्याच्या सुरुवातीला 15 जूनला आमच्या टिळक हायस्कूलमधला पाणी पुरवठा खंडित झाला होता तेव्हा पिण्याच्या पाण्याची जारनी सोय करणं सर्व मुलांची, अशा छोट्या छोट्या गोष्टी की ज्यातून सरांची फक्त आणि फक्त शाळेप्रती असणारी निष्ठा व्यक्त होते. बोर्ड परीक्षेच्या वेळी तर काही विद्यार्थिनींना स्वतःचे नंबर सापडत नाहीत. काही विद्यार्थिनींचा नंबर विद्यानगरमध्ये तिकडच्या कॉलेजमध्ये असतो, त्या आमच्या कॉलेजमध्ये येतात. सर स्वतःच्या कारनं त्या विद्यार्थिनींना विद्यानगरमध्ये सोडतात की त्यामुळं त्यांचा पेपर चुकू नये. असा प्रमुख आमच्या महाविद्यालयाला लाभलेला होता. प्रसंगी त्यांचे नंबर शोधून त्यांच्या पालकांना धीर देऊन त्या बाबतीत मदत करणे, हाक मारल्यानंतर हाकेला ओ देणे, हे सरांचे गुणधर्म मला विशेषत्वाने इथे नमूद करावेसे वाटतात. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची वृत्ती राहिलेली आहे. सरांचे राज्यशास्त्र विषयांवरचे प्रभुत्व हे तर आम्हा सर्वांना प्रेरणादायक आहे. कारण जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे, या उक्तीनुसार आपण नवीन प्राध्यापकांनी सरांच्या या सर्व गुणांचा परिपाठ करणं गरजेचं आहे. राष्ट्रपती पदापासून ते गावातील सरपंच पदाच्या नेमणुका कशा होतात, कायदे नियमावली त्यांना सणावळीसह पाठ आहे. संविधान दिनाच्या निमित्तानं सरांनी दिलेली व्याख्यानं आमच्यासारख्या विज्ञान अभ्यासकांना सहजपणे संविधानाची ओळख करून देत होती. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सहकाऱ्यांना, विशेषत्वानं अण्णा असेल, पवन असेल किंवा अशोक मामांसोबत त्यांच्या गप्पा असतील, या सर्वांना सहकार्य करणं, कायमच सहकाऱ्यांसोबत स्नेहाची, आपलेपणाची नाती निर्माण करण्यातही सर अग्रेसर राहिलेले आहेत. म्हणूनच आज इथं एवढा जनसमुदाय आपल्याला उपस्थित राहिलेला दिसतो. सरांच्या संदर्भात मला आलेला एक अनुभव इथं नमूद करते. आमचे सर्व सहकारी देसाई सरांना DB स्क्वॉड असं म्हणतात आणि त्यानंतर त्यांचं पोलीस खात्याशी असलेला संबंध आणि त्यांचे स्नेहाचे बंध याचा आम्हाला प्रत्येकाला उपयोग झालाय. त्यातलीच एक मी आहे. माझ्या मुलीच्या पासपोर्टच्या वेळी सरांच्या घरामध्ये पुतणीच्या पाहण्याचा कार्यक्रम होता आणि मी सरांना फोन केला की सर पोलीस स्टेशनला आज असं पोलीस व्हेरिफिकेशन आहे आणि तुम्ही तिथे आलं तर बरं होईल. सरांचे स्नेहबंध मला उपयोगी पडतील म्हणून मी सरांना फोन केला आणि 7 वाजता बरोबर सर तिथं हजर होते. कार्यक्रम घरातला संपून, म्हणजे आपल्या घरात कितीही अडचणी असल्या, कितीही महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी एका सहकार्याला मदत करण्याची त्यांची ही वृत्ती, तेव्हा आम्ही सर्वजण म्हणजे एवढं घरातलं महत्त्वाचं कार्य आहे तरी सुद्धा सर पोलीस स्टेशनला हजर आहेत आणि त्यानंतर मग बाकीची कुठलीच गोष्ट आम्हाला
बघावी लागली नाही। याचा अर्थ असा होतो की माणसात चांगले आणि वाईट दोन्हीही गुण असतात, त्याशिवाय तो माणूस असू शकत नाही। घेणाऱ्यांना चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं हा घेणाऱ्याचा स्वभाव ठरतो आणि त्या स्वभावाला निरक्षीर विवेक बुद्धी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच सरांचं वर्तन कर्तव्याचा भाग म्हणून करावंच लागतं। कदाचित ते सरांकडून कधी झालं असेल, मी कदाचित म्हणते, ते कधी नेहमी होतं असं नाही, तर कदाचित झालं असेल तर ते सुद्धा सरांनी कायमस्वरूपी मनात ठेवलेलं नाही। दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ती कटुता विसरून त्याच व्यक्तीला बोलवून त्याच्या मनातले गैरसमज आणि ती कटुता दूर करण्याचं पूर्णपणे सामर्थ्य सरांच्याकडे होतं आणि ते सरांनी वेळोवेळी केलेलं आहे। एखादं कॉलेज किंवा महाविद्यालय ही दगडविटांची इमारत अशी तिची ओळख नसते, तर तिथं असणारे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी हा त्या वस्तूचा किंवा वास्तूचा आत्मा असतो। त्यांच्या अनुभवाची जागा कोणीही घेऊ शकत नाही। जेव्हा केव्हा पुढचे अनुभवी शिक्षक शाळा सोडून जातात तेव्हा शाळेचं अस्तित्व ते आपल्या सोबत नेतात। देसाई सरांच्या निवृत्तीनंतर ही पोकळी आम्हाला कायमच जाणवत राहणार आहे। अगदी आत्ताचा ताजा प्रसंग सांगते। दिनांक 20 जुलै म्हणजे मागचा रविवार, या रविवारी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत महाविद्यालयासाठी एका आर्ट्सच्या ऍडमिशनसाठी सर कुलकर्णी सरांच्या सोबत काम करत होते। ही वृत्ती कोणत्या व्यक्तीमध्ये निवृत्तीपूर्वी 10 दिवस बघायला मिळते याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे की माझं महाविद्यालय ऍडमिशन प्रोसेससाठी सगळेच जर पळतायत तर मला अजूनही 10 दिवस आहे आणि त्या प्रत्येक क्षणाचा उपयोग मला करता येईल हा गुण विशेषत्वानं मला भावतो। म्हणजेच कार्यासाठी झोपून देणं, कार्यप्रवण करणं सर नक्कीच आम्हाला ही वृत्ती तुमची पुढेही आयुष्यामध्ये उपयोगी ठरेल। देसाई सरांचं कुटुंब पाहिलं तर ते खूप मोठं आहे। भाऊ, बहिणी, पुतणे, सुना, नातवंडे या सर्वांच्या अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडलेल्या आहेत। पण आमच्या उर्मिला वहिनी आणि गणेश यांच्यासाठी असलेला अमूल्य वेळ आता त्यांना देता येईल ही आनंदाची बाब आहे। असं म्हटलं जातं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। कविवर्य मंगेश पाडगावकर हे सांगतात, माणसाचा जन्म मिळणे ही सुवर्ण संधी असते। या जन्मातच स्वतःचे आयुष्य आणि त्यातला आनंद आपल्याला फुलवता येतो आणि तोच आनंद आपल्याला इतरांच्या जीवनातही फुलवता येतो आणि म्हणूनच सरांनी सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदाने जगावे। वानप्रस्थासाठी या काळात वनात जाण्याची गरज नाही, तर आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेऊन जगणं यालाच वानप्रस्थ आधुनिक काळामध्ये म्हटलं जातं आणि देसाई सर नक्की हे स्वीकारतील याची मला खात्री आहे। सरांचं आर्थिक आणि सामाजिक नियोजन अत्यंत काटेकोर आहे आणि ते आम्ही म्हणजे गेल्या 20 वर्षात ते मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे। त्यामुळे त्या बाबतीत मी सरांना की तुम्ही आता बचत केली पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे सांगण्याची गरजच नाही, ते नियोजन त्यापूर्वीच सरांनी केलेलं आहे। त्यांचे अनुभवी मार्गदर्शन यापुढेही आम्हाला असेच मिळत राहील। सरांचे उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभागीय मंडळ म्हणजेच बोर्ड इथं सर्वांसोबत अत्यंत स्नेहाचं नातं आहे। आम्हाला त्या नात्याचा नेहमीच उपयोग पडेल आणि त्यासाठी सरांनी आम्हाला मदत करावी अशी मी सरांकडून आज हमी घेते। शेवटी आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर यावा, आपल्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घ्याव्या। मनात आमच्या एकच इच्छा, आपण आज सुखी समाधानी उदंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करते। कार्यक्रम संयोजकांनी मला इथे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि इथेच थांबते। मनपूर्वक धन्यवाद सर। धन्यवाद मॅडम। यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृती एस पाटील मॅडम यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करतो। आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित आजी माजी सर्व गुरुजन, आप्तेष्ट मित्र, परिवार, नातेवाईक सर्वांना माझा नमस्कार।
काही माणसं ही वादळासारखी असतात. काही माणसं वादळ निर्माण करतात, तर काही माणसं आलेलं वादळ स्वतःच्या अंगावर झेलून इतरांचे रक्षण करतात. असंच एक वादळी, कणखर पण मनाने दिलदार अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय श्री बी देसाई सर यांच्या सेवापूर्ती सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो. ज्यांचे नावच धनाचे आहे त्यांच्याबद्दल काय आणि किती बोलावं असं नाही. ध म्हणजे धनवान, धाडसी, धनाने आणि मनानेही श्रीमंत असणारे. ना म्हणजे ज्यांच्या डिक्शनरीत ना नकार हे शब्द नाहीतच. त्यांना न आवडणारा शब्द म्हणजे नाही. जी म्हणजे जिगरबाज, हातात घेतलेलं काम कितीही समस्या आल्या तरी त्या यशस्वीपणे पूर्ण करणारा असे आपल्या सर्वांचे श्री देसाई सर. सरांचा विषय राज्यशास्त्र. राज्यशास्त्र विषयाचे गाढे अभ्यास, संविधान, राज्यसभा, लोकसभा, हक्क, कर्तव्ये, कायदे तोंडपाठ असणार. सरांना वर्गात मी कधीच त्यांना बसून शिकवलेलं पाहिलेलं नाही. सर नेहमी वर्गात जाताना फक्त डस्टर व खडू घेऊन जात. म्हणजे जे शिकवायचं आहे ते त्यांनी आधीच ठरवून ठेवलेलं असेल. कॉलेजला सर कधीच उशिरा आलेला मी पाहिलेला नाही. ज्युनियर कॉलेज व शिक्षण मंडळाविषयी प्रचंड तळमळ असणारे, संच मान्यते अनुदानित एकही तुकडी जाऊ नये, आपला एकही प्राध्यापक प्राध्यापिका अतिरिक्त होऊ नये यासाठी 11वी प्रवेशासाठीची त्यांची धडपड, विद्यार्थिनींच्या मोफत पास योजनेसाठीची त्यांची पळापळ आणि एखादा उपक्रम संपन्न झाल्यानंतर त्याची बातमी तयार करून देईपर्यंतची त्यांची गडबड ही शब्दात वर्णन न करण्यासारखी आहे. सरांच्या या गडबडीचा कधी कधी आम्हाला राग यायचा, पण या आणि अशा अनेक त्यांच्यातील गुणांमुळे आम्ही घडलो. आता आम्हाला लगेच बातमी तयार करता येते. आम्हाला सरांकडून खूप काही शिकायला मिळाले. सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या अनुभवांची शिदोरी आम्हाला सदैव मार्गदर्शकच ठरणार आहे. सरांच्या व्यक्तिमत्वातील मला जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये आणि माझ्या भावना थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सर आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती. आता नको ती घड्याळाची टिकटिक, नको कामाचा ताण, हा क्षण आहे आनंदाचा खास. जगा एकदम मस्त झकास. जीवनभर आपण केला तुमच्याकडे ज्ञानाचा प्रसार. आता करा लहानपणापासून उराशी बाळगलेल्या छंदांचा स्वीकार. धावपळीच्या या आयुष्याला द्या आता थोडा स्वल्पविराम, आणि वाटेत कुठे आम्ही भेटलोच तर स्वीकार करा आमचा राम राम. नियत वयोमानानुसार तुम्ही सोडून जात असला जरी आमचे कॉलेज, जरी तुम्ही आणि तुमची 34-31 कधीच जाणार नाही मनातून दूर आमच्याकडे. खात्री आहे आम्हाला आमच्या कॉलेज शिवाय तुम्हालाही करमणार नाही, आणि आमच्या मनातील तुमची जागा कोणीच कधी घेऊ शकणार नाही. याला सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट काही म्हणा, मात्र यापुढे येणारा प्रत्येक क्षण तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा. कॉलेजात जिथे जिथे कमी तिथे तिथे उभे असत AB आणि DB. आजराबाद राहो तुम्हा दोघा दोस्तांची जोड. सर या पंचक्रोशी आपला जनसंपर्क आहे मोठा. अखंड असा जपून ठेवा, हा अनमोल ठेवा. या शिक्षण क्षेत्राच्या सेवेत नसतात जर आपण, तर नक्कीच राज्याच्या राजकारणात पटकावलं असतं अव्वल स्थान आपण. धनाजीराव, तुम्ही 34 वर्ष नोकरी सेवा केली टिळक हायस्कूल ज्युनियर कॉलेजात. आता मात्र 24 तास द्या आमच्या सौ उर्मिला वहिनींची साथ.
नाही मी भाषेची शिक्षिका, ना लेखिका, ना कवयित्री. समजून घ्याल माझ्या भावना, मला 100% आहे खात्री. ज्यांनी रचला शिक्षण मंडळाच्या ज्युनियर कॉलेजचा नवा इतिहास, मिळवला प्राचार्य होण्याचा मान, त्यांना आमचा त्रिवार सलाम. सर, आपणास निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा लागणार. संयोजकांनी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सौभाग्यवती JB पाटील मॅडम यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, तुम्ही सर्व गुरुजन वर्ग, सरांचे सहकारी, ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमूचा वंश आहे. आमूच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. या अभंगाप्रमाणे गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे काम करणारे आदरणीय देसाई सर, नोकरीत असणाऱ्या प्रत्येकाच्याच आयुष्यात हा निरोपाचा क्षण येतो आणि हा एक आठवणीचा सोहळाच म्हणावा की काय, अशा सोहळ्याचेच रूप जणू आजच्या या कार्यक्रमाला म्हणजे देसाई सरांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आलेला आहे. सरांच्या आठवणी खूप आहेत. सगळ्यांनी बरेचसे मुद्दे सांगितलेले आहेत, त्याचं रिपिटेशन नको. तरीही सगळ्यांना आलेले अनुभव सारखेच आहेत. सरांनी आपल्या आयुष्यातील बऱ्याच काळाची सेवा या महाविद्यालयासाठी दिलेली आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थिनी अत्युच्च शिखरावर कार्य करत आहेत. सरांचे आपल्या महाविद्यालयावर आणि सर्व विद्यार्थिनींवर अतिशय प्रेम आहे. कॉलेजच्या या प्रगतीचा ध्यासच जणू सरांनी घेतलेला आहे. सरांची कामाची तळमळ ही खूप वेळा आम्ही सर्वांनी पाहिलेली आहे. जसं आमचं कॉलेज सरांनी कौशल्यानं हाताळलं, तसं कुटुंबही अगदी त्याच कौशल्यानं त्यांनी एकत्र बांधून ठेवलेलं आहे. सरांच्या विषयी बोलण्यासारखं खूप आहे. मी सरांची विद्यार्थिनी आहे. 1998 साली मी सरांची विद्यार्थिनी 12वी क वर्गामध्ये शिकत होते. सरांचं विषयावरचं प्रभुत्व हे मौल्यवान आहे. सरांनी बाकी सर्वांनी उल्लेख केल्यामुळं दरवर्षी राज्यशास्त्र विषयामध्ये बोर्डात येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. हे विद्यार्थिनी म्हणून या नात्याने मी जबाबदारीनं व्यक्त करते. सरांनी एकदा राज्यशास्त्र शिकवलं की ते तोंडपाठच होत असे. सरांच्या या यशाचा चढता आलेख पाहून सर्व माजी विद्यार्थिनी जेव्हा एकत्र जमतात तेव्हा माझ्याकडून या गप्पा गोष्टींमध्ये त्यांना सरांविषयी जेव्हा त्यांना समजतं तेव्हा त्या खूप आनंदी होतात. सर, निवृत्तीनंतर वहिनींना वेळ द्या. अगदी तुम्ही मनासारखं जगा. कारण लक्ष्मणाच्या उर्मिलेनं जसं 14 वर्ष वनवास भोगला, तसं तुमच्या नोकरीच्या काळामध्ये वहिनींनी जवळजवळ 34 वर्ष तुमच्याशिवाय तो वनवास भोगलेला आहे. सरांना आता अगदी मदत करा. वहिनी सरांना भाजी आणायला, किराणा आणायला या जबाबदाऱ्या आता द्या, म्हणजे सर कुटुंबामध्ये रमतील. कारण सर कायम शाळा, महाविद्यालय, शाळेची कामं, संस्थेच्या जबाबदाऱ्या या सर्वांमध्ये सरांनी इतकं स्वतःला गुंतवून घेतलं होतं. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोख पार पाडण्याचं कौशल्य आमच्या सरांकडे आहे. आम्हाला नेहमी सर म्हणायचे, पाटील मॅडम, कोळी मॅडम, या तुम्हीच प्राचार्य आहे, मी प्राचार्य नाहीये, तुम्ही सगळेजण प्राचार्य आहात. आणि या दृष्टीनं सरांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर म्हणायचे, मॅडम डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून काम करायचं, हा सरांचा गुण घेऊन आम्ही राहिलेली नोकरीची वर्ष पार पाडू इच्छितो. सर, तुमचं मार्गदर्शन आम्हाला अजूनही हवं आहे. आम्ही शेवटी केबिन म्हणजे मी आणि कोळी मॅडम शेवटी अजिबात केबिनकडे बघितलं सुद्धा नाही, कारण तो भाऊक करणारा क्षण होता. आम्ही नेहमी थंब करायचो आणि तिथून पटकन पळ काढायचो, कारण आम्हाला माहिती होतं की सर आम्हाला बोलवणार आणि गेलं की आम्हाला भरून येईल. आणि हा रडण्याचा प्रोग्राम एकदा झालेला आहे,
SS पाटील मॅडम, कोळी मॅडम, आम्ही सगळे मिळून तिथं सरांच्या केबिनमध्ये रडलो. तेव्हा सर पण पटकन बाहेर गेले, कारण सरांना हुदका आवरत नव्हता. नेहमी सरांनी आम्हाला कामाची खूप सरांनी संधी दिलेली आहे. जेव्हा जेव्हा सूत्रसंचालनाची संधी असेल किंवा रांगोळी काढण्याची संधी असेल, सर आम्हाला संधी द्यायचे. मला कधी कधी सरांचा कधी संध्याकाळी वगैरे फोन आला तर मला धडकीच भरायची, आता उद्या कुठलं सर काम सांगताय. तर सरांनी ह्या संधी दिल्यामुळे आम्ही तयार झालेलो आहोत. सरांच्या तालमीत कठीण जबाबदारी स्वीकारण्याचं म्हणजे वाण आम्ही घेतलेला आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत पार पाडू. जेव्हा म्हणजे फक्त शाळा कॉलेजमध्येच्या जबाबदाऱ्या असतील यातच सरांनी मार्गदर्शन केलेलं नाहीये. सरांनी कौटुंबिक जीवनामध्ये आमच्या ज्या वैयक्तिक संकट होती त्याच्यावर सुद्धा मात करायला आणि सहकार्य करायला सरांनी शिकवलेलं आहे. माझं नवीन लग्न झालं तेव्हा मला घर भाड्यानं हवं होतं. खूप फिरले, 1-1.5 महिना मी घर शोधत होते. सरांना जेव्हा समजलं 1.5 महिन्यानंतर की मॅडम घर शोधतायत, एका क्षणात सरांनी मला सांगितलं, जावा आपल्या कॉलेजच्या जवळ माझ्या मित्राचं घर भाड्याने द्यायचं आहे. मी, AJ मॅडम, कोळी मॅडम, आम्ही सगळे, गुरव मॅडम, आम्ही सगळेजणी घर बघायला गेलो आणि ते घर आम्हाला आवडलं आणि एका क्षणात ते घर फिक्स झालं होतं. म्हणजे फक्त इथल्याच जबाबदाऱ्यांसाठी सर मदत करतात किंवा मार्गदर्शन करतात असं नाही, तर बाकी कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा सरांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. मुलं माझी लहान होती तेव्हा जेव्हा जेव्हा दवाखान्यात जायचंय सरांनी प्रत्येक वेळी सोडलेलं आहे आणि लगेच माझा फोन यायचा, मॅडम बरं आहे का मुलाला, तुमची मुलगी बरी आहे का. ह्या खूप मोलाच्या गोष्टी आहेत, आमच्या आठवणीत राहतील. सर तुम्हाला इथून पुढे उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक महाभारतातील भगवद्गीतेतील एक श्लोक सांगते, तो सरांना अगदी रिलेट करतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले भूतु मातु संगोश्च कर्मणी. या गीतेतील श्लोकाप्रमाणे सरांनी फळाची अपेक्षा न करता कार्य केलेलं आहे आणि आपल्या कर्तव्यात ते कुठेही कमी पडलेले नाहीत. अशा सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि हे भावपूर्ण मनोगत थांबवते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर HSC बोर्डाकडून जे प्रतिनिधी या ठिकाणी येणार होते ते काही कार्यबाहुल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांनी आपल्या मोबाईलवरती सरांच्या शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे. त्या संदेशाचं वाचन करण्यासाठी आमंत्रित करतो कनिष्ठ महाविद्यालयाचे श्रीयुत अजित कुलकर्णी यांना. हा शुभ संदेश वाचण्यापूर्वी 1-2 मिनिटं सरांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो. संस्थाप्रिय, शिक्षकप्रिय आणि विद्यार्थीप्रिय अशा एका कर्तृत्वाचा, व्यक्तिमत्वाचा हा सेवापूर्ती सोहळा इथं संपन्न होत आहे. त्यासाठी फक्त माणसांचाच वर्षाव झालाय असं नाही, तर बाहेर मान्सूनचा पण वर्षाव झालाय. थोडी गैरसोय झाली येणाऱ्यांची, परंतु सरांच्या या सेवापूर्ती समारंभासाठी निसर्गाला सुद्धा कुठंतरी वाटलं असेल की आपण सुद्धा उपस्थित राहिलं पाहिजे. त्यामुळे सकाळपासून बाहेर पावसाच्या रिमझिम सुरू आहे. सरांना पुढच्या आयुष्यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आहेतच. काही प्रसंग, अनुभव या ठिकाणी मला आवर्जून व्यक्त करावे वाटले. एक प्रसंग 13 तारखेचा विदार मॅडमनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केला. प्रवेशासाठीची असलेली तळमळ. 15 दिवसावर सेवानिवृत्ती आलेली असताना ऍडमिशनसाठी, प्रवेशासाठी प्राचार्य पदावर असणाऱ्या व्यक्तीनं स्वतः तेही रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आवर्जून वेळ काढून सहकारी शिक्षकांच्या बरोबर जाणं हा एक उल्लेखनीय असा प्रसंग आहे. आणि त्यानंतरचा गेल्या रविवारचा प्रसंग मी आवर्जून सुरुवातीला उल्लेख केला, विद्यार्थी प्रिय शिक्षक. मी सेवानिवृत्त होत आहे, परंतु विद्यार्थिनींसाठी मला जाता जाता सुद्धा काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून रविवारी सरांनी ठेवलेला जादा तास नेहमीच सर हे करत आले. म्हणून तर सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख केलेला की अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी बोर्डामध्ये
उच्चतम गुणांनी उत्तीर्ण झाले. हे सरांनी घेतलेलं जे कष्ट आहे त्याचं फळ आहे. एक प्रसंग नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळचा, महाविद्यालयाची अशी परंपरा आमची राहिलेली आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थिनींची बैठक व्यवस्था असेल त्या ठिकाणी पेपरच्या दिवशी तासभर अगोदर जाऊन संबंधित विषय शिक्षकांनी विद्यार्थिनींना आवश्यक ते मार्गदर्शन करायचं. ही परंपरा अखंडितपणे सरांनी सुरू ठेवली. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, देसाई कुटुंबाचा मित्रपरिवार, सर्व नातेवाईक, या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन करणारा आदरणीय शिक्षक वर्ग, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मनानं दिलदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार आणि नेतृत्व शानदार असणारे माझे पती श्री धनाजीराव बळवंतराव देसाई यांचा सेवानिवृत्ती सोहळा आज संपन्न होत आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि विशेषतः माझ्यासाठी अत्यंत भावनिक व अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी केलेले कष्ट, समर्पण आणि कामावरील निष्ठा आम्ही जवळून अनुभवली आहे. नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती वेळेशी बांधील असते. सर वेळ पाळण्यात जरा जास्तच काटेकोर आहे. एवढ्या 34 वर्षात एकदाही कॉलेजसाठी घरातून बाहेर पडण्याच्या वेळेत त्यांनी कधीच बदल केला नाही. पण घरी परत येण्याची वेळ मात्र कधीच ठरलेली नसायची. ठराविक तासांच्या मोजमापामध्ये त्यांनी नोकरी कधीच केली नाही. ते प्राचार्य होते तेव्हा सुद्धा त्यांनी कॉलेजच्या कामासाठी भरपूर वेळ दिला. कुटुंबापेक्षा नेहमीच ते कामाला प्राधान्य देत राहिले. अगदी गेल्या रविवारी 20 तारखेला सुद्धा 12वीच्या विद्यार्थिनींच्या आग्रहास्तव त्यांनी जागा तास ठेवला. सरांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सर्व विद्यार्थिनींची नावं त्यांना तोंडपाठ असतात. खूप वर्षांनी एखादी जुनी विद्यार्थिनी भेटली. तिनं विचारलं, सर ओळखलं का मला? तर त्या विद्यार्थिनीचं संपूर्ण नाव, ती कोणत्या वर्षी कॉलेजमध्ये शिकत होती हे सर सांगतात. ते सांगितलं, विद्यार्थिनीने ऐकलं की त्या आश्चर्यचकित व्हायच्या. शिक्षण मंडळ कराड या संस्थेत आपण नोकरी करतो याचा त्यांना नेहमीच अभिमान वाटला. संस्थेने आमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले. सरांना नावलौकिक मिळवून दिला. सरांनी त्यांच्याकडून 110% संस्थेला दिलेले आहेत. त्या बदल्यात संस्थेने त्यांना मोठं केलं, आत्मविश्वास दिला. इन रिटर्न्स तो आम्हालाही मिळाला आहे. विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास सेवा असेल, गरीब होतकरू विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळवून देणे, प्रवेश प्रक्रियेचं नियोजन करणे, कार्यवाही करणे, वेळापत्रक करणे, या कॉलेजचा एक विभाग म्हणून त्यांनी कामाकडे पाहिलं नाही. काम कर्तव्यपूर्तीतून पूर्ण केलं आणि त्याच्यातून मिळणारा आनंद त्यांना महत्त्वाचा वाटलेला आहे. या सर्वांबरोबरच पालकांशी त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध ठेवलेले आहेत. राज्यशास्त्र या विषयासाठी त्यांनी 34 वर्ष काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःचं कॉलेज आणि इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी अध्यापन आणि मार्गदर्शन केलेलं आहे. HSC बोर्डासाठी मॉडरेटर, पेपर सेटर म्हणून काम पाहिलेलं आहे. कोल्हापूर विभागासाठी राज्यशास्त्र या विषयाचे विभाग अध्यक्षपद भूषविलेले आहे. या कामासाठी त्यांना पुरस्कार व मानसन्मानही प्राप्त झाले आहेत. माझ्यासाठी ते केवळ एक पती नाहीत, तर मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्यासोबतचा 30 वर्षांचा सहवास, आठवणी आणि अनुभव माझ्यासाठी खूप खास आहेत. मी प्रत्यक्षात त्यांचे कधी आभार मानू शकले नव्हते, पण माझ्या माहेरकडील सर्व नातेवाईकांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग मोलाचा राहिलेला आहे. माझ्या वडिलांच्या आजारपणाच्या काळात वडिलांची घेतलेली काळजी आणि केलेली मदत यासाठी मी नेहमीच त्यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करेन. रविवारी वडिलांना भेटायला नेणं कितीही कंटाळा आला असला तरीही त्यांनी कधी टाळलं नाही. सुट्टीतील माझं हक्काचं माहेरपण याचा मला आजही आनंद घेता येतो आहे. सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. माझे ज्येष्ठ दीर रिटायर्ड DYSP श्री बापूसाहेब यांनी वडिलकीच्या नात्यानं सर्व भावंडांना योग्य मार्गदर्शन करून उच्च विद्या विभूषित केले आहे. तर द्वितीय बंधू ॲडव्होकेट, आम्ही त्यांना श्री आप्पासाहेब असं म्हणतो, तृतीय बंधू
श्री भाऊसाहेब चतुर्थ बंधू मेजर साहेब, आता ते हयात नाहीत, पण जिथं कुठं असतील तिथून ते आजही आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव करत असतील. सर्व कुटुंबीय त्यांना दादा म्हणतात. सर्व भाऊ, वहिन्या, पुतणे, सुना, नातवंडे असा आमचा गोकुळासारखा फुललेला देसाई परिवार आहे. यातल्या प्रत्येक सदस्याची बारीक सारीक चौकशी सर आवर्जून करतातच. भावंडातील शेंडेफळ असले तरीही कुटुंबियासाठी कर्तव्य करताना जराही त्यांनी कसूर ठेवलेली नाही. सरांचा जनसंपर्क व मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्या सर्वांचे प्रेम आणि आपुलकी यापुढेही आम्हाला अशीच मिळत राहो. आतापर्यंत कधीच मिळाला नव्हता असा मोकळा वेळ सेवानिवृत्तीनंतर सरांना भेटणार आहे, याचा मला खूप आनंद आहे. त्यांना आता विश्रांती घेता येईल, आवडीच्या पण करायच्या राहून गेलेल्या गोष्टींसाठी वेळ देता येईल, घड्याळाच्या काट्यावर न धावता स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर फक्त आनंदच असावा ही सदिच्छा व्यक्त करते. जाता जाता सरांच्या सर्व सहकारी मित्रपरिवार यांना एवढंच म्हणेन, निरोप समारंभ केल्याने सरांशी असणारे तुमचे नाते तुटणार नाही. नोकरीमुळे कुटुंबापेक्षाही अधिक वेळ त्याने तुमच्यासोबत घालवला आहे. तुमच्या सर्वांचे निखळ प्रेम आणि विश्वास असाच आयुष्यभर आमच्यासोबत राहू दे. उपस्थित मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, आप्त इष्ट, माझे कुटुंबीय, विद्यार्थी विद्यार्थिनी, ज्ञात अज्ञात यांचे मनापासून आभार मानते. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. संयोजकांनी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर टिळक हायस्कूलमधून आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो सौभाग्यवती MS भोसले मॅडम यांना. कैलासवासी लोकमान्य टिळक आणि माझे यशवंतरावजी चव्हाण यांना त्यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करते. वेळेची मर्यादा मला माहीत आहे, मी माझं मनोगत 2 मिनिटांमध्येच पूर्ण करणार आहे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती श्री आदरणीय देसाई सर, उपस्थित सर्व स्नेही मान्यवर आणि सरांवर नितांत श्रद्धा असणारे त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांना माझा नमस्कार. आज देसाई सरांचा सेवापूर्तीचा सोहळा, डेडिकेशन आणि हार्डवर्क याचे समर्पक उदाहरण आहेत देसाई सर. उपस्थित लोकांच्या नजरेत म्हणजे घड्याळाचा काटा जसं फिरत आहे, परंतु तरीही उपस्थित लोकांच्या नजरेत सरांची कारकीर्द किती उत्तम झाली आहे याचा पुरावा आहे की एकही व्यक्ती त्या खुर्चीतून हललेला नाही आहे. शिक्षकाची खरी ओळख होते वर्गाध्यापनातून, त्यातून ती समाजापर्यंत पोहोचते. सर हे ज्ञाननिष्ठा, छात्रनिष्ठा आणि समाजनिष्ठा या तिन्ही शिरोबिंदूंचा समन्वय साधणारे संपातबिंदू आहेत. सरांविषयी मनोगत व्यक्त करताना एक दडपण नक्कीच येत आहे, कारण सरांची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीचा चढता आलेख मला शब्दात व्यक्त करणं खरंच अशक्य आहे. त्यांच्याबद्दल बोलताना तुकोबांचे वाक्य सांगावे वाटते, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असोवानस. कनिष्ठ महाविद्यालयाची ओळख देसाई सर आणि देसाई सरांची ओळख कनिष्ठ महाविद्यालय. सामर्थ्य, समर्पण आणि करुणा याच्या जोरावर देसाई सरांनी महाविद्यालयाची ओळख समाजातील आसपासच्या गावातील लोकांच्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मध्ये निर्माण केलेली आहे. आमचा आणखीन सरांचा पहिलं प्रेम म्हणण्यापेक्षा सरांची सगळ्यात जास्त सोबत जरी कनिष्ठ महाविद्यालयाला मिळालेली आहे. आम्ही गेल्या 9 महिन्यापासून सर टिळक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. काळ किती दिवसांचा आहे याला महत्त्व नाही आहे, पण या काळामध्ये आम्ही अनुभवलेले सर नक्कीच ग्रेट आहेत. आणि आम्ही हे म्हणू शकतो की आम्ही टिळक हायस्कूलचे जे सगळे स्टाफ मेंबर आहेत, या टिळक हायस्कूलनं कधीही ज्युनियर कॉलेजची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही, पण नक्कीच आम्ही या 9 महिन्याच्या काळामध्ये
सरांच्या हृदयामध्ये आमचं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. उत्तम संवाद नाती जोडतो आणि निस्वार्थ भावनेने केलेले काम परमेश्वराचे कार्य बनतं. एक उत्तम प्रशासक म्हणून सरांनी स्वतःची एक अनोखी छाप आम्हा सहकाऱ्यांवर टाकलेली आहे. सर एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा कोणत्या कार्यापर्यंत किंवा त्याच्या प्रगतीचा आलेख कुठंपर्यंत जाऊन पोचतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण सर आहेत. आणि मला उल्लेख करावा वाटतो प्राथमिक शिक्षक, कारण मी एका प्राथमिक शिक्षिकेची मुलगी आहे आणि त्यामुळं सरांची ती जी एक भावनिक बंध आहे तो मला खूप प्रेरणा देतो की एक प्राथमिक शिक्षकाच्या मुलानं कोणत्या कृतीपर्यंत कोणत्या टप्प्यापर्यंत ते कार्य केलेले आहे. स्वतः आणि स्वतःच्या सहकार्यांना प्रेरित करण्याचं काम एक उत्तम प्रशासकच करू शकतो. त्यांच्या यशस्वी जीवनामागे त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला की दिसून येतं की त्यांच्या यशामागे त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांच्या भावंडांची साथ, पत्नीची साथ, त्यांच्या स्वभावामुळे त्यांच्यावर प्रेम करणारी, आपुलकीची साथ देणारी शिक्षण क्षेत्रातील अनेक सहकारी, फक्त शिक्षण क्षेत्रच नाही तर त्यांच्या संपर्कात येणारी व्यक्ती, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असू दे, सरांबद्दल आजही आदरच व्यक्त करतात. सर मला एक उत्तम प्रशासक आहेत म्हणून माहीत आहेत असंही नाही आहे. सर किती छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात याचं एक छोटंसं उदाहरण देते फक्त मी तुम्हाला की सरांचा म्हणजे मी आणि सरांचा चिरंजीव गणेश आमच्या दोघांच्याही स्मरणातनं ही गोष्ट कदाचित गेलेली होती की सरांचा चिरंजीव इयत्ता 10वी असताना मी एक 2 तास असेल किंवा एक 4 दिवस 2-2 तास असेल मी त्याला मार्गदर्शन केलेलं होतं. काळाच्या ओघामध्ये ते आम्ही विसरून पण गेलेलो होतो, परंतु सरांनी जेव्हा प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला तेव्हा सरांनी पहिल्यांदा भोसले मॅडमची ओळख म्हणून सांगितलं की भोसले मॅडम माझ्या चिरंजीवच्या शिक्षिका आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे गणेशला एवढे मार्क पडलेले आहेत. म्हणजे तो जो त्यांचा एका आपल्या ज्युनियर विषयीचा आदर व्यक्त करण्याची जी भावना आहे ना ती नक्कीच कुठल्याही व्यक्तीला भावून जाते. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसामान्य असलेले मुलगा ते आजचे सत्कारमूर्ती यांच्या कार्याचा हा जो गौरव आहे ही आजची आपली सर्वांची उपस्थिती होती. नक्कीच हा जो सगळा मार्गक्रम होता तो सुखकारक नव्हता, परंतु आपण कुणीही म्हणजे आपण सर्वजण इथं आता उपस्थित आहोत यांनी आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर सरांचा सहवास उपभोगलेला आहे, परंतु आपण कधीही त्यांना हताश झालेलं पाहिलेलं नाहीये. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कधीच कारण सांगत नाहीत. सर इच्छेपुढे काय शक्य नाही हे तुम्ही सिद्ध केले. तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या निर्मळ वाचेने उज्ज्वल यशाच्या दिशेने जाणाऱ्या जीवनाची ही वाटचाल तुम्ही सहज साध्य केली. आजच्या दिवशी सरांबद्दल सांगण्यासारखे खूप आहे, पण वेळेची मर्यादा याचे भान आपणच राखले पाहिजे याची जाणीव मनात ठेवून खूप इच्छा असूनही माझ्या भावनांना मी वेळेचे बंधन घालत आहे. सर सेवापूर्ती म्हणजे करिअरचा शेवट नक्कीच नाही, ही जीवनाची एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे. स्वतःला एक्सप्लोर करण्याची एक संधी आहे. उत्साहानं आणि सकारात्मक मानसिकतेने याला आपण सामोरे जाऊया. उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी नव्या दिशेला नव्या विचारांनी तुमचे पाऊल पुढे पडावे हीच ईश्वरचरणी सदिच्छा. प्रवास असो, वाचन असो, बागकाम असो, छंद जोपासण्याची, आनंद आणि तृप्ती मिळवून देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये गुंतण्याची हीच वेळ आहे. कामाच्या व्यापात जे काही मागं हातातून निसटून गेलेले आहे ते पुन्हा नव्या जोमाने करण्याचा हा कालखंड आहे आणि हाच कालखंड तुमची वाट बघत आहे. समाधानाचे आणि आरोग्यपूर्ण असा तुमचा कालखंड जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि जाता जाता तुकोबांच्या एक 4 ओळी सांगते. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी, देव तयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. भूतदया ज्याचे मनी त्याच्या घरी चक्रपाणी, नाही त्या समान तुका म्हणे मी जाबीन. सरांना पुढील कारकिर्दीसाठी, पुढील आयुष्यासाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मला माझं मनोगत व्यक्त करण्याची इथं संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. यानंतर टिळक हायस्कूलचे उपशिक्षक श्री JS पवार सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर समोर असलेले आपण सर्व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, बरेच इथं प्राचार्य, बोर्ड मेंबर सगळे आहेत. आपल्या संयमाचा अंत न पाहता मला सांगितलं 2 मिनिटातच तुम्ही फक्त पाठीमागे यायचं आहे. 2 मिनिटात मी मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम आजचे सत्कारमूर्ती आदरणीय DB देसाई सर. मी ज्यावेळी शाळेत सुरुवातीला जॉईन झालो 28 वर्षापूर्वी, 27-28 वर्षापूर्वी, त्यावेळी DBंचा आमचा संबंध आला 12वीच्या परीक्षेमध्ये. तर DB म्हणलं की त्यावेळेस मी त्यांना म्हणलं तुम्ही DB म्हणजे डिटेक्शन ब्रँच, म्हणजे गुन्हा अन्वेषण विभाग. तर त्या पद्धतीनं आज आपल्याला हसू येतंय पण बऱ्याच जणांना माहित नाही त्यावेळी एक्झाम घेणं म्हणजे काटेरी मुकुट, सगळी मुलं आसपास असायची, सगळं ओपन होतं आणि नको ते प्रकार नको त्या पद्धतीने करायचे. आणि त्यावेळी अशी माणसं होती म्हणून परीक्षा सुरळीत. त्यामध्ये बोटे सर, त्यानंतर आटकर सर आणि त्यानंतर हे होते, यांनी ते आम्हाला त्या परीक्षेमध्ये घेतला अत्यंत करारी पद्धतीनं. सफारी हा यांचा आवडता ड्रेस, म्हणजे DB स्क्वॉड मध्ये सारखे दिसायचे. एखाद्या मुलाला बोलले जोरात तर ती मुलगा थरथर कापायचा. ही अशी जरब होती. त्यामुळे प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं करता आलं आणि त्यांच्या समवेत आम्हाला बरंच शिकता आलं. हा माणूस दीपस्तंभासारखा किंवा दीपगृहासारखा, लाईट हाऊस म्हणतात त्या पद्धतीनं तुम्हा आम्हाला रिटायर होईपर्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. कारण माणसं पदानं मोठी नसतात. पदाला महत्व कसं होतं तर माणसामुळे झालं पाहिजे. या माणसाला कधी गर्व नाही पदाचा. 9 महिने आमच्या टिळक हायस्कूलमध्ये आमचा संबंध आला. टिळक हायस्कूलचे प्राचार्य अथवा मुख्याध्यापक म्हणून 9 महिने संबंध आला. पण पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं, पवार सर सगळ्यांना सांगितलं की तुम्ही प्राचार्य आहात. म्हणजे आज पदासाठी माणूस इतका झुकलेला असतो की काय विचारू नका. पद म्हटलं की आज जायला काय काय मी एवढ्या याच्यात बरेच अधिकारी बघितले की आज जाताना परवानगी घ्या, ते म्हणतात न परवानगी घेता कशा आला. या माणसानं कधी केलं नाही. हे कामाचा मोठेपणा. माणूस मोठा होतो ते कार्यात न होतो. की असं म्हटलं जातं की आता बोर्डाची परीक्षा होती आणि वाघमारे सर केंद्र संचालक होते. त्यांनी सांगितलं परीक्षा सुरू होईपर्यंत तिकडं पेपर तपासायला बी जायचं नाही. आम्हाला भीतीच पडली आता कुठं जायचं. ते म्हणले लायब्ररीत जायचं किंवा ग्रंथालयात जायचं. आता प्रश्न पडला. मग आम्ही ते पेपर काढले की ते म्हणले तुम्ही आमच्या केबिन मध्ये बसायचं. 8 दिवस या माणसांच्या म्हणजे सरांच्या केबिन मध्ये आम्ही पेपर चेक करत होतो. त्यांच्या मीटिंग्स होत्या, सगळं होतं. हा मोठेपणा आहे. आज माणूस जरा पैसा प्रतिष्ठा आला की तो हवेतच असतो. असं न राहता डाऊन टू अर्थ कसं राहावं त्यांच्याकडून शिकायचं आहे आपण. म्हणजे माणसानं माणसागत वागावं. अहो असं म्हटलं जातं, एक कवी असा म्हणतो, रडणार कुणी असेल तर जगण्याला अर्थ आहे, रडणार कुणी असेल तर जगण्याला अर्थ आहे, और रडणार कुणी नसेल तर मरण देखील व्यर्थ आहे. म्हणजे ही माणसं रडतायत, डोळ्यात अश्रू काय येत आहेत, त्या माणसानं पेरलंय. आणि नेहमी माणसाचं कर्म मोठं करत असतं आपल्याला. माझं काम मी किती चांगलं आहे मी बोलायचं नाहीये, माझं काम समाजात कळलं असतं. त्यांची जी निष्ठा आहे मुलींच्या वरती म्हणजे विद्यार्थ्यांच्या वरती, ते बघतात ऑफ तास असतात. कुठली मुलगी आहे, कुठून आलीस, का आलीस, कुठून निघालीस, काय अडचण आहे का, ही जी आपुलका वडीलधार या माणसाप्रमाणे ती विचारतात. आज देखील ते मध्ये त्या चौकामध्ये असतात की विचारत मुलीला कुठून आलीस, का उशीर झाला तुला, कुठे गेली होतीस. हे जे आपुलकी आहे म्हणून पालक निर्धास्तपणे ज्युनियर कॉलेजमध्ये मुली पाठवतात. याचं कारण अशी ध्येयवेडी माणसं आहेत, अशी समर्पित वृत्तीनं जगणारी माणसं ज्या संस्थेत आहेत, ज्या शाळेत आहेत, ती संस्था शाळा ही धन्यच होती. अशी माणसं आम्हाला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन ठरणार आहेत. त्यांच्याबद्दल बरंच बोलायचं होतं. अगदी इतकी लोक बोलली की आता त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय म्हणजे ठेवलंच नाही. तरी पण सांगतो की समाज माणसं जोडणारा माणूस. एकदा त्यांच्या तुम्ही वेव्स मध्ये आला की तुम्ही त्यांच्यासारखेच झाला. ते इतके निर्मळ म्हणायचे, काही अडचणी येऊ द्या, ते म्हणणार मी आहे मापाटी मला, तुम्ही काय करायची करा. आणि विश्वास प्रचंड. काम करण्याची हातोटी प्रमुखाची अशी पाहिजे की प्रचंड विश्वास. तुमच्यावर काम केलं की ते विचारणार नाही, तुमचं तुम्ही करायचं. ही जी पद्धत आहे त्यांनी एक पदाला वेगळी दिशा आणि वेगळं एक उंची प्राप्त करून दिली. हे तुम्ही आम्ही यांच्याकडून शिकायचं आहे. आज बोलण्यासारखं भरपूर आहे. 7 वाजल्यापासून शिक्षक सहकारी आले, शाळेत आलेत, बरेचसे लांबून आलेले आहेत माणसं. शेवटी सैन्य भाकरीवर चालत असतं, त्यामुळे इथं मी पूर्ण विराम घेतो. भरपूर बोलायचं होतं सर. आता राहिलेल्या या पुढच्या आयुष्यामध्ये आपण कुटुंबासाठी वेळ द्या. खूप वेळेबद्दल बोलायचं, सरांचा वेळ किती शाळेत जातो. या
टिळक हायस्कूलला आल्यापासून सकाळी 7ला यायचे की संध्याकाळी 7ला, दुपारी जेवायला जायचे म्हणाले 15-20 मिनिटं सर विश्रांती घेतली माघारी. मी एकदा म्हटलं सर सुट्टी होती, एका मुलाचं काम होतं मिलिटरीत व्हेरीफाय करायचं, म्हटलं सर असं आहे, आलोच 5 मिनिटात. सुट्टी दिवशी रविवारी देखील माणूस येतो. ही जी तत्परता आहे की आपल्या प्रत्येक समाजातला माणूस वेगवेगळ्या आपल्या संधीमुळे जर काय मिळत असेल तर आपण तिथं जावं, त्याचं काम करावं, ही धडपड सगळ्यांच्या जर असेल तर समाज अतिशय निकोप उन्नत झाल्याशिवाय राहणार नाही. मला सूत्रसंचालक आपले फार हुशार आहेत, ते सारखं गुणवत आहेत की थांबा आता म्हणून, तर त्यांनी परवानगी दिली एवढ्या गडबडीत. त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर कोल्हापूरहून या ठिकाणी उपस्थित असणारे उपप्राचार्य टी.के. सरगर सर यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करतो. यानंतर फक्त एकच मनोगत शिल्लक आहे आणि या कार्यक्रमाची आभार प्रदर्शनानंतर भैरवीने सांगता होणार आहे, जी आमच्या शाळेची भैरवीने सांगता होणे खासियत आहे. कृपया ही भैरवी झाल्याशिवाय कोणीही आपले आसन सोडू नये ही सर्वांना विनंती आहे. सरगर सर. नमस्कार, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग झालेलंच आहे. 1:30 वाजलेलं जवळपास. जास्त काही बोलत नाही. माझा लहान भाऊ आहे, बाकी काय बोलत नाही. लहान भावासारखं गेली 32 वर्ष 92 पासूनचं आमचं परिचय आहे. धनाजीबद्दल जास्त बोलणं काही आवश्यक नाही. बोलण्यापेक्षा करणं महत्वाचं आहे. जे त्याने करून दाखवलं ते तुमच्या पुढे चॅलेंज आहे. त्यांचा वारसा चालवणं सोपं नाही, एवढं लक्षात ठेवा. संस्थेसाठी 24 तास, घरासाठी -24 तास. वहिनी पलीकडे बसलेले आहेत, त्यांना ते माहीत आहे. कुठलंही काम घेतले की ते पूर्ण झाल्याशिवाय हा माणूस विश्रांती घेत नाही, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. कुठलंही काम असू दे, छोटं असू दे, मोठं असू दे, प्रत्येक काम पूर्ण करण्याचा ध्यास घेणं हे हल्लीच्या काळात खूप अवघड आहे. आपण घेतलेलं लेसन कधी पूर्ण करत नाही. आजचं लेसन आज अर्धवट ठेवतो, उद्या नवीन सुरू करतो. तसं त्यांचं नाही. घेतलेलं आहे ना ते मी तडाला नेल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा एक माणूस आपल्या पुढे एक चांगल्या कामाचा आदर्श ठेवून आपलं क्षेत्र बदलतं. सेवानिवृत्त हा शब्द वापरत नाही, सेवा बदल हाही शब्द वापरत नाही, सेवापूर्ती हाही शब्द वापरत नाही. काम करणारी माणसं सतत कार्यमग्न राहतात. फक्त त्यांचं प्लेस बदलते, त्यांचं उद्दिष्ट बदलतं आणि त्यांचं भविष्यकाळातले क्षेत्र बदलतात. हा माणूस आज जेवढा बिझी आहे, आज संस्थेसाठी जेवढा बिझी होता तेवढंच पुढच्या कामासाठी सातत्यानं बिझी राहणार आहे. अशा माणसाचं आरोग्य खूप चांगलं आहे, तसंच ते पुढे राहावं आणि ते आरोग्य जपण्यासाठी आता त्याने जसं संस्थेसाठी 24 तास दिला तसं वहिनींसाठी 24 तास द्या. त्यांना घ्या. संपूर्ण भारत बघा, युरोप बघा, ऑस्ट्रेलिया बघा, सगळं दाखवा. हो त्यामध्ये सगळं काय हे संस्थेसाठी मोकळा झाला बाबा. आणि माझं काय, त्यांच्या इच्छा आकांक्षा भावभावना फिरायचं असतं. प्रत्येक बायकोला वाटतं असतं नवऱ्यानं मला जग दाखवावं, मला सगळ्या गोष्टी दाखवाव्यात. ते करण्यासाठी तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. दोघांनाही चांगलं आरोग्य लाभू दे, चांगलं वैभव लाभू दे. गणेशसारखा एक सुंदर चिरंजीव आहे, त्याचं भविष्य तो घडवण्यास तुमच्यासारखंच त्याच्याकडेही गुणवैशिष्ट्य आहेत, राबायची क्षमता आहे. या सगळ्या सुंदर कुटुंबाला, त्यांच्या सगळ्या बंधू, त्यांचे वकील बंधू असतील, शिवराज असतील, त्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्यांनी एक संयुक्त कुटुंब आजच्या काळामध्ये ज्या ठिकाणी आम्ही समाजशास्त्रामध्ये म्हणतो एकल कुटुंब म्हणजे वन मॅन शो. तुषार कपूर बाप पण तोच, आई पण तोच, कोणाच तरी मूल दत्तक घेऊन वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये संयुक्त कुटुंब चालवणं भयंकर अवघड गोष्ट आहे. 17 माणसांची 17 मतं, 17 दिशा, 17 गोष्टी सांभाळणं अवघड असतं. ते त्यांनी करून दाखवलं. या दृष्टीनं ते समाजपुढे आदर्श आहेत. अशा या व्यक्तीच्या सेवा बदल कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानतो. आपण सर्वजण माझं मनोगत ऐकून घेतला त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा व्यक्त करताना आपले धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आणि व्यासपीठ ज्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत तो समारंभ
मी जवळजवळ संस्थेचा कार्यक्रम झाल्यानंतर आपला जो कार्यक्रम सुरू झाला, शांतपणे आपल्या सगळ्यांची मनोगत ऐकत होतो. या मनोगतामध्ये देसाई सरांचं जे आपण वर्णन केलेलं आहे ते खूप चांगलं वर्णन मी ऐकलेलं आहे. मला खूपच आनंद होतोय. देसाई सर मी थोडासा त्यांच्यापेक्षा मोठा असल्यामुळं कायमच ते मला दादा म्हणतात. तर हे असं धाकट्या भावाचं एवढं चांगलं वर्णन मी ऐकून मला खूप आनंद झाला. सरांनी कधीही फोन केला तर दादा ही पहिली त्यांची काय होती, माझ्या संदर्भातली उच्चाराचा भाग होता. सरांनी आणि आम्ही एकत्र जवळजवळ 22 वर्ष, सर जरी इथं कराडमध्ये असले, मी नागठाणे असू दे किंवा कोल्हापूर असू दे, इथं जरी असलो तर सतत आमची चर्चा, मग ती विद्यापीठाच्या संदर्भातली असू दे, राज्यशास्त्राच्या संदर्भातली असू दे, राजकीय पक्षांच्या उलटापालटीच्या संदर्भातली असू दे, ही सतत आमची चर्चा सुरू असायची. आपल्या सगळ्यांच्या वर्णनामध्ये सरांना आपण सिलेबस मधले धनाजी देसाई आमच्या समोर उभे केले, पण आउट ऑफ सिलेबस जाऊन जे काही धनाजी देसाई आहेत ते आम्ही अत्यंत जवळीनं बघितलेलं आहे. आउट ऑफ सिलेबस मध्ये धनाजी देसाई जे खंबीर उभे राहायचे त्याचीच प्रचिती तुम्हाला इकडे सिलेबस मध्ये वर्णन केलेल्या सगळ्या वक्त्यांनी आम्हाला आज आलेलीची आपण पोचपावती असल्याचं मी इथं नमूद करतो. सरांचा आणि माझ्या कुटुंबाचा जवळजवळ 22 वर्ष हा प्रवास जो आहे तो खूप आनंद देणारा आहे, खूप चांगला आहे. सर मात्र सगळ्याच कामात लवकर अस्वस्थ होतात आणि मी इथं सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना असं सांगू शकतो की आता अस्वस्थ व्हायची गरज नाही आहे. एखाद्या दर्शनाचं जरी काम असलं तर रात्री पुढे यायचं की सर आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे, मग आमची 3 तास जे आहेत ते 3 तास सगळं कराड सर तिकडे कोल्हापूरला घेऊन यायचे आणि माझ्यावर चर्चा करायची. किंवा माझा एखादा प्रश्न असेल तरी सुद्धा आम्ही सतत इथं कराडमध्ये येऊन आम्ही काय करायचं त्यांच्यावर चर्चा करायची. आमच्याकडे असणारे म्हणजे माझे असणारे सगळे मित्र हे सरांचे मित्र आहेत. जवळजवळ त्यांचे असणारे सगळे शिक्षण क्षेत्रातल्या बाहेरचे सुद्धा हे मित्र आमचे मित्र असल्याचं मी इथं आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. सगळ्याच वक्त्यांनी गीता रहस्य, ज्ञानेश्वर, मुक्ताई, तुकाराम हे सगळेच तिथले संत याच्यामध्ये आले. पण माझ्या मनात पटकन एक 4 ओळी अशा आल्या की ज्या शैलेंद्रन लिहिलेत ते तुमचीही बाजू आणि सरांचीही बाजू इथं काय करतायत, नमूद करतायत. म्हणून मी 4 ओळी तुम्हाला ह्या सांगतो. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. कल खेल में हम न हो, गर्दिश में सारे तारे रहेंगे सदा. भूलेंगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. रहेंगे यही अपने निशा, इसके सिवा जाना का. शिक्षकाचा जन्म आहे. मी असंही पूर्वी माझ्या ह्याच्यामध्ये म्हटलं होतं इथून पुढला जर जन्म असेल चुकून तर तो मला शिक्षकाचाच मिळावा. याच्यापेक्षा वेगळी भावना सरांची नसणार आहे आणि तुमचीही नसणार आहे. तर आपण सगळेजण शिक्षक आहोत, पुन्हा शिक्षक होण्यासाठी जन्मूया आणि सरांनी दिलेले जे काय तुम्हाला मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन असंच सतत पुढे राहायला पाहिजे अशीही मी विनंती करतो. आणि सरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना इथून पुढल्या आयुष्यामधले जे काही त्यांचे क्षण आहेत ते आनंदित व्हावेत, द्विगुणित व्हावेत, आनंद त्यांचा द्विगुणित व्हावा असे मी इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या वतीने आमचे सेवक कर्मचारी श्रीयुत अशोक वडगणे यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करतो.
आदरणीय व्यासपीठ, पहिल्यांदा मी सर्वांची क्षमा मागतो. भूक लागली की मन स्वीकारत नाही आणि मन नाही स्वीकारले की ती बुद्धीमध्ये बसत नाही. तर मी क्षमा मागतो. आता समय खूप फास्ट चाललेला आहे, तरी पण मी तुमची क्षमा मागून सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठ, आजच्या सत्कार मूर्ती आणि पुढे जमलेले आपण सर्व मुलांना ज्ञानाचा प्रकाश देणारे आणि भारताचे नागरिक घडवणारे माझे आदर्श शिक्षक बंधू आणि भगिनींनो, जसं म्हणतात सागराची उपमा कुठल्या शब्दामध्ये आपण करू शकत नाही, तसं आज आपले आदरणीय सत्कार मूर्ती देसाई सरांनी स्नेहाचा सागर या महिला महाविद्यालयामध्ये आणलेला आहे. स्वतः सागर पावसाच्या रूपामध्ये इथं बरसत आहे. तर आपण एवढे भाग्यवान आहोत. देशपांडे साहेबांनी पण सांगितलं की अशा व्यक्तींची आपल्याला आवश्यकता आहे. जसं म्हणतात की सृष्टीचा रचनाकार इतका सुंदर आहे, त्याने एवढी सुंदर रचना ह्या सृष्टीवर पाठवलेली आहे. शिक्षण मंडळ असेल, टिळक हायस्कूल असेल आणि आपलं कराड असेल आणि देसाई परिवार असेल, इतकं सुंदर व्यक्तिमत्व की ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयावर स्थान निर्माण केलेलं आहे. देसाई सरांच्याकडे पाहताना असं वाटतं की देसाई सरांच्या मध्ये ज्युनियर कॉलेज बसलेलं आहे आणि ज्युनियर कॉलेजमध्ये देसाई सर बसलेले आहेत. आता बऱ्याच जणांच्या पेक्षा देसाई सरांचा आणि माझा जवळचा आणि एकदम स्नेहाचा संबंध आलेला आहे. तर कुठलीही गोष्ट असू द्या, अशी माणसं ह्या विश्वामध्ये येणं, निर्माण करणं, ती आपल्या संबंध संपर्कामध्ये येणं ही आपलं भाग्य आहे. आज आपण म्हणतो की माणसाने भरपूर काही डिग्र्या संपादन केल्या, पैसा, धन, संपत्ती, पण माणसाकडे आता आवश्यकता आहे माणुसकीची, प्रेमाची, स्नेहाची आणि आपलेपणाची. आपलेपणातनं जे आपण साध्य करतो त्याच्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचा दुआ, आशीर्वाद, प्रेम आणि स्नेह आणि अविनाशी कमाई प्राप्त होत असते. तर या शाळेची संस्थेच्या स्थापनेपासून आज ज्यांनी ह्या शाळेसाठी केलेला असेल त्याच्यात देसाई सरांचा सिंहाचा वाटा आहे. तर देसाई सर, इथून पुढील तुम्ही मूर्ती रूपानं फक्त राहायचंय, सेवा, निवृत्ती आणि सत्कार मूर्ती. तर सर जशी मूर्ती घडते त्याला गावही घ्यायलाच लागतात. जसं म्हणले की ज्युनियर कॉलेज असेल, हायस्कूल असेल, कुठचीही सुखाची नसते. सेकंदाला पेपर असतात, ती सॉल्व करण्याची शक्ती ईश्वरानं त्यांना दिली. तर देसाई सर, इथून पुढील तुम्हाला जे आयुष्य आहे ते समाजासाठी, सत्कार्यासाठी, अध्यात्मासाठी आणि कुटुंबासाठी द्या आणि आपलं जीवन इथून पुढे जास्तीत जास्त अनेकांच्या सत्कार्यासाठी लावा. अनेकांच्याकडनं तुम्हाला दुआ, आशीर्वाद प्राप्त होऊ द्या. इथून पुढील जे आयुष्य आहे, शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, कौटुंबिक आरोग्य असेल, सामाजिक आरोग्य असेल, तुम्हाला उत्तम लाभो. आणि ईश्वराकडे एकच प्रार्थना करतो की सरांच्या हातून असेच उत्तराउत्तर भरपूर सत्कार्य घडो. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. घाटावरती वसलेलं 2 उंच मनोऱ्यांचं शहर म्हणजे कराड आहे. सुर्ली आणि शामगावच्या घाटातून आल्यानंतर मिळणारं गाव माझं कराड आहे. राज्याला 2 मुख्यमंत्री देणारं गाव माझं कराड आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कोयना नदीनं महाराष्ट्राला भाग्यलक्ष्मी जो विचार दिलेला आहे, कोयना नदीच्या काठावरती बसलेल्या आरेवाडी सारख्या गावामध्ये पोस्ट ऑफिस नाही, ज्या गावामध्ये सेवा सुविधा नाही, अशा खेडे गावामधला एक मुलगा आज टिळक हायस्कूलचा या ठिकाणी टिळक हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य होतात. इतिहासामध्ये 105 वर्षाच्या इतिहासामध्ये हायस्कूलचाच मुख्याध्यापक होत होता. पण मी ज्या वेळेला विचार केला 105 वर्षाच्या इतिहासामध्ये 10-11 महिने देसाई सरांनी जे नाव केलेलं आहे, त्यांच्या वडिलांनी नाव धनाजी ठेवलं. संताजी धनाजी म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे शिवरायांच्या काळात काय. त्यामुळं नाव ठेवताना सुद्धा कर्तृत्वात मी आणि त्या कुटुंबियांशी आमचे जवळपास 50-60 वर्षाचे संबंध आहे. माझे आजोबा शिक्षक होते. आजोबांनी खूप मोठं योगदान दिलं स्वातंत्र्य चळवळीमध्ये, या संस्थेच्या जडणघडणीमध्ये. देसाई सरांना ज्या वेळेला महिला कॉलेज 91 सालापासून आजपर्यंत आम्ही ज्या वेळेला अडीअडचणीच्या काळात त्यांना हात मारायचो, एक हसतमुख, हसरात, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली व्यक्ती म्हणजे आमचे धनाजीराव देसाई सर. एक सरांनी काय सांगितलं की सर विमानानं जावा, काय जावा. सर विमानानं जाताना आम्हाला विमानाच्या पात्यावर तरी बसवलं तर बरं होईल. आमच्याकडे काय, त्यामुळं खूप हसरा व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, कधीही भेटल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी. मी त्यांच्याबद्दल एक शब्द वापरेल, तुम्ही सगळ्यांनी वापरलेले आहे. त्यांना बघितलं की मला महेंद्रसिंग धोनी आठवण लक्षात. त्यांना बाकी शब्द नाही. कराडला जसं आमचे HM कॉलेज आहे, राज माने सरांना बघितलं की HM कॉलेज आहे,
तसं मुलींच्या ज्या ज्या समस्या आहेत, येताना मी नेहमी म्हणायचो सर, स्टँडवरून येताना रस्त्याला ज्या मुली दिसतात ना चालत, मी नेहमी म्हणायचो सर इथं स्कूल बस सुरू झाली पाहिजे. ग्रामीण भागातल्या खेडेगावातल्या मुली येतात, तर ते अंतकरण तिरतर तुटतं. काय काय मुलं मुली भांडायला लागली, प्राध्यापक खिडकीतनं बघायचे, बाहेर भांडण लागले, वय खिडकी लावून घे, खिडकी लावून घे. सर स्वतः काय दांडकं घेऊन बाहेर पडायचे. माझी विनंती, स्थानिक शिक्षक असल्यानंतर देसाई सर असतील, प्राध्यापक अशोक चव्हाण सर असतील, स्थानिक शिक्षण असल्यानंतर काय फरक पडतो हे महाविद्यालय उभं करण्यामध्ये, हे ज्युनियर कॉलेज उभं करण्यामध्ये जी काही लक्षात ठेवा निवडक नाव आहे त्याच्यामध्ये धनाजीराव देसाई सरांचं खूप मोठं योगदान आहे. आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली का, तर तुम्हाला सांगतो विसप बागे असतील, यशवंतराव चव्हाण असतील, काल परवाच ऑलिम्पिक केडी जाधव यांना पुरस्कार मिळाला महाविद्यालयाचे 1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये. ते जनगण म्हणताना वर राष्ट्रध्वज वर जातोय, माझा ऊर भरून आला. मलकापूर जवळचं गोळेश्वरचा काही खेड्याचा मुलगा काय करू शकतो, हे उदाहरण आहे. शेतकऱ्याची मुलं करू शकतात हे माझं उदाहरण आहे. त्यामुळं मला मागाचे प्रश्न वाटायचं सगळं टिळक असून सगळं बोलतात, आम्हाला बाहेरच्या बॅटिंगला देतात का नाही कोणाच. एवढ्या देसाई सर म्हणले सर 2 बॉल 8 रन करायचे आहेत सर, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहेत. आणि उर्मिला वहिनी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, मनापासून देसाई परिवाराचा हा जो लक्षात ठेवा गाडा आहे, तो गाडा आपण पुढे चालूया. आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं, पै पाहुणे, नातेवाईक यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून अंतकरणापासून देसाई सर, चिरंजीव गणेश आणि आमच्या वहिनी यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं जसं 25-30 जणांचा आदर्श कुटुंब आहे, 49 जणांचा आमचा आदर्श कुटुंब आहे. आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, प्रत्येक पावला मागं देसाई सरांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांच्या कार्याला आजचा सत्कार हा त्यांच्या त्यागाला आहे, त्यांच्या संयमाला आहे, त्यांच्या नेतृत्वाला आहे, त्यांच्या कर्तृत्वाला आहे, आदर्श अभ्यास वृत्तीला आहे. आणि आजचा सत्कार हा सरकार सर कोल्हापूर महालक्ष्मीचा प्रसाद घेऊन आले, औंधवरून आमच्या करपे सर आले, मी मलकापूर चेकिनवाडीवरून माळाई देवीचा प्रसाद घेऊन आलो. सर खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय कर्मणी. धन्यवाद कराळे सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित केली गायकवाड यांना. तत्पूर्वी सर्वांना एक सूचना, विलास किसनलाल आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सरांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय, सरांचा मित्र परिवार आणि टिळक हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनींनो, शेवटचं आभार व्यक्त करण्याचं गोड काम माझ्याकडे दिलेलं आहे. हा फक्त पाठ अगोदरच संपलेला आहे त्या आभार व्यक्त करण्याचा, थोडासा राहिलेला आहे, अगदी उल्लेखनीय, तो थोडासा माझ्याकडे आलेला आहे. मगासपासून अनेक म्हणजे सरांच्या 34 वर्षाच्या कारकिर्दीचा उल्लेख झाला आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थिनींनी उल्लेखनीय असं यश प्राप्त केलेलं आहे. त्यामधली एक नशीबवान लकी विद्यार्थिनी मी आहे असं मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण सरांच्या 1994च्या बॅचला सरांच्या विषयात 94 गुण मिळवून आणि आता सरांची कलिग असल्याचं खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. हा सरांच्या म्हणजे सानिध्यात राहण्याचा एक योग आला माझ्या आयुष्यामध्ये असं मी समजते. मगासपासून जे बराचसा आभार व्यक्त केलेले आहे, फक्त राहिलेले थोडेसे मी व्यक्त करणार आहे. ज्या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलं, अगदी कृतज्ञ भावाने स्वतः सरांविषयी वाटणारे त्यांचे जे विचार होते ते मनोगतातून व्यक्त केले, असे सौ विदार मॅडम, सौ सीमा पाटील मॅडम, सौ ज्योती पाटील मॅडम, श्री A.S. कुलकर्णी सर, सौ देशमाने मॅडम, सौ देसाई मॅडम म्हणजे सरांच्या पत्नी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, सौ भोसले मॅडम, श्री पवार सर, श्री D.K. सरगर सर आणि अशोक वडंगे त्यांचेही मी आभार व्यक्त करते. त्यानंतर इथे सरांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय, मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून सरांचा आनंद या ठिकाणी आज द्विगुणित केला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. सौ काने मॅडम व श्रीयुत किर्लोस्कर सर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले आणि स्वागतगीत सादर केले, त्याबद्दल त्यांचेही आभार. टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व सहकारी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. चिरंजीव शौनक विदारने सरांचे रेखाचित्र अतिशय सुंदर असे तयार करून सरांना भेट दिले, त्याबद्दल शौनकचेही आभार.
त्याचबरोबर टिळक हायस्कूलचे चित्रकला शिक्षक श्री कांबळे सर यांनी सरांचे डिजिटल रेखाचित्र अतिशय सुंदर रेखाटलेले आहे आणि ते सरांना भेट म्हणून दिले, त्याबद्दल त्यांचेही आभार मी मानते या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आटकर सर, संदे सर, AB पाटील सर हेही या ठिकाणी सरांच्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी करणारे अण्णा नांगरे, वडणगे, पवार मावशी यांचे देखील मी आभार मानते. ध्वनी व्यवस्था करणारे आणि सकाळपासून 3 तास उभा असलेले श्री मोहिते यांचेही मी मनापासून आभार मानते या ठिकाणी. सरांच्या विद्यार्थिनीही इथे उपस्थित होत्या, त्यांचेही आभार. आणि नेहमीप्रमाणे उगवत्या वाणीने अतिशय उत्तम असं सूत्रसंचालन करणारे आमचे जीवन थोरात सर यांचेही आभार. त्याचबरोबर उत्कृष्ट अशी रांगोळी काढणारी आमची जी टीम आहे, सौ ज्योती पाटील मॅडम, आमने मॅडम, ठाकर मॅडम आणि माने मॅडम यांचेही आभार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोग लाभला, तसेच कार्यक्रमाची ज्यांनी शोभा वाढवली अशा सर्वांचे मी शब्दसुमनांनी मनपूर्वक आभार मानते आणि संयोजकांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला.